कोणतीही बिर्याणी बनवण्यासाठी किंवा पुलाव बनवण्यासाठी परफेक्ट असा प्लेन बिर्याणी राईस कसा बनवायचा आज मी ते तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी जितक्या प्रमाणात आपण राईस घेतलं त्याच्या 3 किंवा 4 पट आपल्याला इथे पाणी उकळायला ठेवायचं आहे। त्यामध्ये काही बेसिक खडे मसाले ॲड केलेले आहे मी आणि थोडं मीठ ॲड करून घेतलं। मीठ थोडं जास्ती टाकायचं। त्यानंतर बारीक चॉप केलेला इथं पुदिना आणि कोथिंबीर बारीक चॉप करून टाकलेली आहे। 2 स्लाइस लेमनचे टाकून घेतलेले आहे आणि बासमती तांदूळ घेतले आहे मी इथे 1.5 कप। ते मी 1.5 तास भिजू टाकून ठेवले आणि मग त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते मग या मी पाण्यामध्ये टाकून घेतलं पाणी उकळल्यानंतर। त्यानंतर आपल्याला हे जे राईस आहे ते पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे। जर बिर्याणीसाठी असेल तर 70 to 80% शिजवून घ्यायचं। जर तुम्हाला पुलावसाठी यूज करायचं असेल तर पूर्णपणे शिजवलं तरी चालेल। आता मी इथे पूर्णपणे शिजवून घेत आहे राईस। त्यानंतर याला आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। मी अर्धा राईस काढून घेतलेला यामध्ये आणि अर्धा राईस मला हा येलो कलरचा बनवायचा आहे। त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतली आहे कलर येण्यासाठी। तुम्ही फूड कलरसुद्धा ॲड करू शकता। नंतर आपण इथे बघू शकता किती छान असा येलो कलर यामध्ये आलेला आहे। इथे आपला परफेक्ट असा राईस इथे रेडी झालेला आहे। हा तुम्ही राईस असाच कोणत्याही ग्रेव्हीसोबत पण खाऊ शकता किंवा याचा पुलाव किंवा कोणत्याही बिर्याणी बनवण्यासाठी पण यूज करू शकता। बघू शकता किती परफेक्ट हा राईस तयार झाला। थँक्यू।